कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्यानंतर संसदेवर हाय अलर्ट। संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप, मुख्य प्रवेशद्वार बंद। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज तर काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांकडून शिवीगाळ, मारहाण झाल्याचाही आरोप। परिसरात जामर बसवले, इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे ठप्प। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला। दिल्लीतील वाढता तणाव पाहता प्रधानांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का, याकडे आता लक्ष। कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाकडून जेपी नड्डांची भेट। तब्बल 2 तास वाट पाहून 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। सीजेपीकडून मागण्यांचं पत्र सादर, नड्डांकडून चर्चेचं आश्वासन। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची जेपी नड्डांसमोर भूमिका। प्रधानांचा राजीनामा, वांगचुक यांना रुग्णालयात न सोडण्यासह नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची यातनं मागणी। दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळतात। मुंबईनंतर नाशिक, ठाणे, पुणे, कोल्हापुरात तरुणाईचे एल्गार, तर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर। तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं ही कोणती लोकशाही? विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील। काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंकडून लाठीचार्जचा निषेध। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हे नौटंकी। धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का? पेपरफुटीवरून विरोधकांचं राजकारण सुरू आहे, बावनकुळेंची टीका। मुंबईमध्ये पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू। 13 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश। दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर आता शासनाची सावधगिरी। उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर 3 स्वतंत्र गुन्हे दाखल। वांगचुक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन केल्यानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल।